हाय गाईज. सो मी चाललेली आहे कोलाडला फॉर कम्प्लीट माय ड्रीम. सो चला आपण जाऊया आपल्यासोबत. आणि ही सकाळ सकाळ माझी बडबड चाललेली आहे. सो मी तुम्हाला बडबड करून सांगते आणि तुमचं एंटरटेन करायला आलेली आहे. ओके. सो बघू शकता टाईम झाला आहे आणि हा सनसेट आमच्या सुंदर असा वातावरणात घुमलेला आहे. आणि हा माझा टाईमपास चालला आहे. मध्ये आम्ही लिटरली गाडी थांबून हा टाईमपास करतो आहे. आणि मी मध्ये मध्ये माझ्या घडीचा शो ऑफ करत आहे. आणि चलो बाय, आपण जाऊया आता. आणि इकडे आल्यावर त्यांनी मला हा फॉर्म दिलेला आहे आणि त्याच्यावर सांगितलेले आहे, तुम्ही जिवंत असाल या नसाल आमची गॅरंटी नाही आफ्टर बंजी. आणि ही मस्तपैकी मी एन्जॉय करत चाललेली आहे पुढे. आणि मी सगळं माझा आउटपुट लुक देते. बघा कसं वाटते तुम्हाला, एकदा बघून घ्या. सो मी सरस इन्फॉर्मेशन सांगत आहे इकडे. आणि इकडे हा माझा यमदूत म्हणजेच मला गाईड हेल्प करायला आले होते. त्यांनी मला हेल्प केली आणि ते सांगत होते अशा प्रकारे. आणि मी त्यांच्यानंतर मी माझे सांगितलं एक्सपिरियन्स कसा वाटला कसं नाही. आणि फायनली मी चालली आहे बंजीला. सो बघू शकता की सुंदर प्रकारे इकडे न घाबरता गाणं वगैरे चालवले, बॅकला एन्जॉय करा. काहीच खूप भीती वाटत होती असं वाटते तुम्हाला, अजिबात नाही. एन्जॉय. मैं लटक रही हूँ, मुझे मत बचाओ. मारो धक्का, मारो लड़की को धक्का मारो. और ये मार दिया अंकल ने. बहुत बेहरम थे अंकल. गाईस इकडे पण खूप मजा येते. मी लागली सगळ्यांची नावं घेत होती. जर बाय एनी चान्स रशी तुटली आणि माझा जीव गेला तर रिग्रेट नको ना, म्हणून म्हणून सगळ्यांची नावं घेतलेली आहे. आणि इकडे मी मध्ये लव यू ऑलमध्ये सगळे जेवढे माझे लव्ह सगळ्यांना बोललेले आहे. चुकले विकले असेल तर ते तुमचं चुकी असेल, माझी कधी, कारण मी नेहमी बरोबर असते. लोकं चुकतात, मी नाही. हा फनी होता ना. सो मी खाली आल्यानंतर सांगत आहे कसा एक्सपिरियन्स होता माझा. आणि हे बघा, एवढं मी वरतून उडी मारली तरी माझ्या चेहऱ्यावर एक शकंज नाही आहे. आणि मी तिकडे सांगत आहे की जर सगळ्यांना करायचं तर करू शकताय आपल्या ऑन रिस्कवरती. सो एन्जॉय गाईज. आणि जर तुम्हाला वाटतं हे करायला पाहिजे तर प्लीज करा. हे सर्वांनी केलं पाहिजे. ज्यांना भीती वाटत नाही उंची त्यांनी प्लीज करा. खूप भारी एक्सपिरियन्स आहे, खूप म्हणजे खूपच. सो खूप एन्जॉय केलं आहे मी आता. आणि मला असं वाटलंच नाही की मी वरतून खाली पडल्यानंतर माझं काय होईल की नाही, काहीच भीती नव्हती गाईज मला. मी गेली आणि एन्जॉय करून आली आहे बस. सो तुम्ही पण येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. मला एवढंच बोलायचं आहे. आणि खूप खूप भारी वाटलेलं आहे मला. येस गाईज. चलो. सो आपण आता बघू शकता की सुंदर वातावरण आहे इकडे. आणि मी आता बंजी करून झालेलं आहे. आणि मी हे परतीच्या दिशेकडे चाललेली आहे आता. आणि हे खूप आणि रिसॉर्ट खरंच खूप छान आहे. तुम्ही मस्ट विजिट द्या रिसॉर्टला, मला खूप आवडेल. मी सगळं दाखवत आहे आजूबाजूला काय चाललं आहे. बघा किती छान वाटते सर्व काही. हे मामुस्टिक अँड ऑल. हो. सो हे माझं 12 बस्तर आम्ही पूर्ण गेलेलं आहे. मला पुन्हा काय दाखवते बंजीची हाईट किती होती आणि किती नाही. हे पाणी बघा तलावानुसार. ही माझी मध्ये बाईट राहिली होती, तो मी इथे ॲड केली. कसं बघा, एकदा बघून घ्या मला. मी स्वतःला रिलॅक्स करत होते, पाण्याला बघत होते, पाणी मला बघत होतं. फार छान वाटत होतं. हो गाईज. यास तुम्ही बरोबर ऐकलं. मला पाण्याला बघून बरं वाटत होतं फार. एवढं उंच शिखर गाठल्याबद्दल स्वतःला अभिनंदन वाटत होतं मला. बघा ते पाणी पण माझ्यावर हसते असं मला वाटत होतं एका नंतर की किती बड 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 करते ही पोरगी. एक तर तू धाव किंवा मी धावतो असं वाटलं. हे ते रिसॉर्ट होतं गाईज. मस्ट एन्जॉय. आणि मी 30 बाईट तिकडेच घेतलेली म्हणून थोडं तिकडेच लोटून गेली. थोडा नॅप पण घेतला आहे मी, तो ह्यात टाकला नाही आहे गाईज. सो इकडे पुन्हा मी एकदा रिसॉर्टला दाखवायचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आणि इकडे मी सगळ्यांना सी ऑफ करते. सो गाईज मस्ट विजिट. एकच लाईफ आहे, एकच तुम्ही आहात, एकच जीवन आहे. सो जे वाटते जसं वाटते ते करा, प्लीज करा. आपल्या कम्फर्टच्या बाहेर नाही गेला तर तुम्हाला कळणार नाही तुमचा कम्फर्ट कितीपर्यंत जाऊ शकतो ते. ओके. चलो लेट्स सी. बाय गाईज. एन्जॉय. आणि आला तर सबस्क्राईब करून जा चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.